नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम टेस्टी स्पॉन्जी एगलेस चॉकलेट केक, जो मैदा न वापरता नाचणीच्या पिठापासून मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. खूपच हेल्दी ऑप्शन आहे. एकदम सुपर सॉफ्ट हा केक तयार होतो. बघितल्यावर वाटणारही नाही की हा नाचणीच्या पिठापासून केक बनविला आहे. तसेच खातानाही कळणार नाही. नाचणीत भरपूर प्रमाणात लोह असते. शिवाय हिमोग्लोबिनही वाढण्यास नाचणीमुळे मदत होते. शिवाय ह्यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असल्याने कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत होते आणि हृदयाचा धोकाही कमी होण्यास नाचणीमुळे मदत होते. नाचणीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म असल्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी नाचणी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होण्यास मदत होते. शिवाय नाचणीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. म्हणूनच नाचणीचा अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अगदी पुरेपूर वापर करावा. म्हणूनच ज्यांना नाचणी आवडत नाही त्यांच्यासाठी इथे मी बिना मैदा, साखर, अंडी, ओव्हन, बटरचा वापर न करता सुपर सॉफ्ट असा केक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एगलेस नाचणीचा चॉकलेट केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे केकचे बॅटर बनवताना जे कष्ट लागतात तेही लागणार नाही. त्याही मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी नाचणीचे पीठ घालूया. त्यानंतर एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करायचे आहेत. त्यामध्ये प्रथम अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालूया. त्यानंतर पाव वाटी जाडा रवा घालूया. इथे मी जाडा रवा घेतला आहे. तुम्ही बारीक रव्याचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर त्यात 2 चमचे कोको पावडर घालूया आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून हे सर्व जिन्नस अगदी 1 ते 2 मिनटे व्यवस्थित फिरवून घेऊया. म्हणजे सर्व जिन्नस अगदी एकसारखे एकजीव होतील. आपण पाहू शकता अशा प्रकारे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 मिनटे हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने अगदी एकसारखे करून घेऊया आणि लगेचच ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे रोजच्या वापरातील तेल घालूया. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही वितळून घेतलेले तूप किंवा बटरचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी गुळाची पावडर घालूया. जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखरेचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर अर्धी वाटी दही घालूया. दही रूम टेम्परेचरचे असावे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी दूधही आपण घालूया. दूध जे राहिलेले आहे आपण ते नंतर वापरणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. ते आता आपण नाचणीच्या पिठाच्या मिश्रणात थोडे थोडे करून घालूया आणि बॅटर तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे केकचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण अक्रोडचे तुकडे घालूया आणि टुटी फ्रुटी त्याबरोबर घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चोको चिप्स किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स या स्टेजमध्ये इथे वापरू शकता. आता पुन्हा मिश्रण अगदी व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया. मिश्रण एकजीव करून घेतल्यावर सर्वात शेवटी 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया किंवा चॉकलेट इसेन्स तुम्ही इथे वापरू शकता आणि केकचे बॅटर पुन्हा एकजीव करून घेऊया. आपण पाहू शकता केकचे मिश्रण
पूर्णपणे तयार झाले आहे. इथे मी 1 वाटी दुधापैकी फक्त अर्धी वाटी दूध वापरले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि केकचे बॅटर केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. केक टिनला मी आधीच तेलाने अगदी व्यवस्थित ग्रीस करून घेतले आहे. आता केक टिनमध्ये केक बॅटर घातल्यावर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे आणि वरून राहिलेले जे अक्रोडचे तुकडे आहेत ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे गार्निश करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरून जे राहिलेले टुटी फ्रुटी आहे तेही अशा प्रकारे अगदी डेकोरेट करायचे आहेत. आणि आता हे केकचे मिश्रण लगेचच आपण कढईत बेक करण्यास ठेवूया. त्यासाठी इथे मी आधीच कढई साधारणतः 10 मिनिटे प्रीहीट करून घेतली आहे. आता कढईवरील झाकण काढून आपण त्यामध्ये अगदी हळूवारपणे केक टिन अशा प्रकारे ठेवूया आणि कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंदच ठेवून केक साधारणतः 40 ते 45 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. साधारणतः 45 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून सुरीने अशा प्रकारे चेक करायचे आहे. जर सुरी क्लीन निघाली तर केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे हे समजावे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि केक कढईतून बाहेर काढून घेऊया. केक कढईतून बाहेर काढल्यावर त्यावर अशा प्रकारे सुती कापड त्यावरती घालूया, म्हणजे केकच्या आतील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे टिकून राहते आणि केक कडक होत नाही. आणि केक पूर्णपणे थंड करून घेऊया. केक पूर्णपणे थंड करून घेतल्यावर त्यावरील कपडा काढूया. आपण पाहू शकता केक पूर्णपणे थंड झाला आहे. आता तो डिमोल्ड करूया. त्यासाठी अशा प्रकारे सुरीने केकच्या कडा अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर केक डिमोल्ड करून घेऊया. आपण पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार केक तयार झाला आहे. आता लगेचच तो आपण कापून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केकचे पीस करून घेऊ शकता. मी तुम्हाला एक केकचा पीस कापून दाखविते आहे. किती परफेक्ट जाळीदार केक तयार झाला आहे. अशा प्रकारे सर्व केकचे पीस अगदी व्यवस्थितपणे मी करून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाला सुपर सॉफ्ट असा नाचणीचा एगलेस चॉकलेट केक. हा नाचणीचा केक तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता. खाताना अजिबात कळणारही नाही की हा नाचणीच्या पिठापासून बनवला आहे. तुम्ही अशाच प्रकारे अगदी बनवायला सोपा, साधा, सुटसुटीत असा नाचणीचा केक बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.